पद्धतीने हा संपन्न झाला। अक्षरशः मानवाच्या इतिहासामध्ये हा जो अवतरण दिन आहे तो संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर आज 7 तारखेला नागपूर जिल्हा मानव परिषदेच्या वतीनं हा अवतरण दिन या ठिकाणी साजरा होतो आहे। आता अधिक वेळ न घेता या ठिकाणी या धर्मसभेला ज्यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष बाबांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो। माननीय आमदार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असलेले माननीय आमदार श्री मोहनजी मते व सदनाचा अनुभव काल हरिहर भाऊंनी फोनवर सांगितला होता आणि ही सर्व प्रक्रिया संपन्न होत असताना प्रत्येकाच्या भावना त्या सर्वज्ञशी चक्रधर प्रभूंच्या ठिकाणी अर्पित होत होत्या। आपल्याला तो क्षण अनुभवता आला आणि आजही या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोनही अतिथीगणांचं या ठिकाणी आज आगमन होणार आहे। सोबतच समितीने कुशल संघटन करीत जी काही देवपूजा या ठिकाणी बोलवली, मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना व अतिथीगणांना सांगेल की जे या ठिकाणी औषधाचं पात्र आलेलं आहे प्रत्यक्ष स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही 800 वर्षापूर्वीची वस्तू आहे। 800 वर्षापूर्वीची वस्तू खरं तर मानव श्रद्धेने याला वंदन करीत असतातच, परंतु जी नवीन मंडळी या ठिकाणी आलेली त्यांना मी सांगतो हा एक ऐतिहासिक ठेवा महानुभावांनी 800 वर्षापासून आजही जपून ठेवण्याचं हा जो ठेवा ऐतिहासिक ठेवा आहे। मानव पंथाची स्थानं असतील, महानुभावांच्या आश्रमातील असलेली प्रसाद असतील, ते केवळ वंदनच नाहीये तर हा एक ऐतिहासिक ठेवा महानुभावांनी जोपासून ठेवलेला आहे। काही दिवसापूर्वी ट्रेनमधून चालला असताना एक प्रसंग घडला। माझ्या शेजारी एक जण बसले होते, त्यांना विचारलं कुठे चाललात? त्यांनी सांगितलं म्हटलं आग्र्याला चाललेलो आहे। मी विचारलं म्हटलं आग्र्याला काय आहे? म्हणे ताजमहाल पाहायला चालू आहे। म्हटलं का? म्हणे तो ऐतिहासिक ठेवा आहे, तो ऐतिहासिक ठेवा आणि म्हणून पाहण्यासाठी तिथे मी चाललेलो आहे। म्हटलं चांगली गोष्ट आहे, इतिहासाची जाणीव असलीच पाहिजे, इतिहास विसरता कामा नये नक्कीच। आणि मग मी त्यांना विचारलं म्हटलं मग कसं काय नियोजन? म्हटलं तिथे गेलं की तिकीट काढावं लागतं। म्हटलं असं का? मला वाटलं मोफत प्रवेश असेल। नाही म्हटलं तिकीट काढावं लागतं। मला वाटलं 10-20 रुपये असेल। नाही म्हटलं 500 रुपये तिकीट असतं आणि 500 रुपये तिकीट काढून मी ताजमहाल पाहायला जाणार आहे। आणि सहज मनामध्ये आलं की अगदी काही वर्षापूर्वीची वास्तू ती पाहण्यासाठी तिकीट काढून लोक जातात, परंतु 800 वर्षापासून जो ऐतिहासिक ठेवा आमचे जे प्रसाद आहे, ज्याला आम्ही प्रसाद एक विशिष्ट संबोधन दिलेलं आहे, हे प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी प्रसन्न होऊन भक्तजनांना दिलेली वस्त्रे ही आजही महानुभावांनी आपल्या जवळ करंडीमध्ये जपून ठेवलेली आहेत। अगदी काही वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की एखादं मंदिर कुठेतरी सापडतं, 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी आणि लगेच ॲडव्हर्टाईज चालू होते। मानव या ठिकाणी साहेबांचं आगमन होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी माननीय साहेब दर्शन घेतील। साहेबांना आम्ही विनंती करतो या ठिकाणी साहेबांनी स्थानापन्न व्हावं। टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आता लगेचच या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न होतोय। आचार्य प्रवर अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष श्री बाबाजी यांचे स्वागत या नागपूर जिल्हा मानव परिषदेचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे सभाध्यक्ष
आचार्य प्रौढ श्री बाबाजींचा या ठिकाणी सत्कार माननीय केंद्रीय मंत्री साहेबांचा मानभाव बद्दलशी अगदी जवळचा आनंद आहे आणि शाळांच्या केंद्रामध्ये या ठिकाणी आपण साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करूया. पुष्पहार शाल झिरफळ व स्मृतिचिन्ह या ठिकाणी साहेबांचा सत्कार झाला असे या ठिकाणी घोषित करतो. नितीनजी कोहळे, आशिषजी पुंडक, राजकुमार कोहळे तसेच नरेश चौधरी यांना सूचना टाळ्यांच्या गजरामध्ये जी अखिल भारतीय मानवभाव परिषदेची जी शाखा आहे नागपूर जिल्हा मानवभाव परिषद यांच्या वतीनं आज आपण या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाला भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय श्रद्धेय श्री नितीनजी गडकरी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय सद्यय कवीश्वर कुलाचार्य विद्वांस बाबा फलटण जे अखिल भारतीय मानवभाव परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय सद्यय महंत श्री नायंबाज बाबा माहूर पीठाधीश माहूरकर बाबा कापूसतळीकर बाबा वांदेसकर बाबा ही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार मोहनजी मते साहेब, नाशिकवरून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सद्यय बाळासाहेबजी सानप, महाराष्ट्राचे अखिल भारतीय मानवभाव परिषदेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रकाश शेठ नन्नावरेजी, मानवभाव संप्रदायासाठी सातत्याने झटत असणारे आदरणीय अविनाशजी ठाकरे, उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत तपस्विनी, सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन आपण साजरा करतो आहोत. शासनाने 5 सप्टेंबर रोजी हा अवतरण दिन खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला. याचा मनस्वी आनंद खऱ्या अर्थानं मानवावा. 800 वर्षानंतर पहिल्यांदा घडलं साहेब. हे कित्येकदा प्रयत्न केले असतील पण महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थानं त्याचा GR काढला आणि तो दिन खऱ्या अर्थानं हरिहर पांडे यांनी अत्यंत प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने खऱ्या अर्थानं तो अवतरण दिन महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं काल साजरा झाला. भक्तांना आनंद होत होता. मकररोटला शाळेच्या विद्यार्थ्यांची एक क्लिप मी बघितली. मी महाराष्ट्र सदनमध्ये दिल्लीला त्यावेळेस कार्यक्रमाला होतो, पण जिथे जिथे साजरा होत होता तिथले सगळे फोटो सगळे व्हॉट्सअपवर प्रसारित होत होते. छोटी किलबिल करणारी मुलं प्रभात फेरी काढून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नामाचा जय जयकार करत होती. म्हणजे सत्य, अहिंसा, शांती, समता, साधे आणि राष्ट्रीय एकता हा जो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गुजरात मधून महाराष्ट्रात आल्यावर दिलेला जो महान मंत्र आहे तो खऱ्या अर्थानं फलित झाल्याचं स्वप्न 800 वर्षानंतर 5 सप्टेंबरला आमच्या डोळ्यासमोर दिसत होतं. हे जे पूजन होतं सर्वज्ञांचं महाराष्ट्रभर केलेलं पूजन होतं ते पूजन स्वामींच्या कार्याचं आणि विचाराचं पूजन प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं होतं. हे समजून खऱ्या अर्थानं आपल्याला घ्यावं लागेल. आज आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आपल्यात आलेले आहेत. किंबहुना साहेबांना कल्पना नसेल, मी आणि अविनाश साहेबांना आम्ही भेटलो
प्रश्न अत्यंत महत्वाचा होता मानुभाव संप्रदायाचा. अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. हेन साहेब अधिकारी होते, त्यांच्याशी आमची चर्चा होत होती. खोपडी शिन्नर या हायवेवर आमचे 2 स्थळं येत होती. पुन्हा रिद्धपूर मधल्या प्रवेशद्वाराजवळ असलेली 2 स्थळं ही आता ज्यावेळेस रोडमॅप झाला त्यावेळेस ती काढून टाकावी असं झालेलं होतं. आम्ही काही साहेबांना भेटलो. साहेब म्हटलं काही चिंता करू नका, यापेक्षा चांगलं मंदिर आम्ही तुम्हाला बांधून देतो. पण आम्ही म्हटलं साहेब नाही, आम्हाला जिथे श्री गोविंद प्रभू महाराज आणि चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी बसलेत ती जागा आमच्यासाठी प्राणप्रिय आहे, बदलवता येणार नाही. आणि तो विषय साहेबांसमोर गेला आणि त्याच क्षणाला साहेबांनी सांगितलं रोड बाजूनी नेला तरी चालेल, पण ती स्वामींची तीर्थस्थानाची हटली नाही पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं काम केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी आपल्या महानुभाव संप्रदायासाठी केलेलं आहे. हे माहीत असणं आपल्याला महत्वाचं आहे. पुढे याची गरज आहे. आज बघतो आपण महाराष्ट्र सरकारने किती निधी दिला आपल्याला. ज्या ठिकाणी रिद्धपूरला मराठी भाषेचा ग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ दिलं गेलं. तीर्थस्थळांना, कालच्या तीर्थस्थळांना म्हणजे धापेवाड्याचाही त्या धोका शिखर बैठकीत आणि त्यात महानुभावांची 5 तीर्थक्षेत्र होती साहेब. तुमच्या एका फोननी काम झालं, शिखर बैठक लागली आणि 5ही तीर्थक्षेत्राला 78 कोटी खऱ्या अर्थानं शासनाने मंजूर केले. प्रचंड पैसा खऱ्या अर्थानं या सरकारने आपल्याला दिलेला आहे. हे लक्षात असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं आपल्याला आशीर्वाद रूपानं खऱ्या अर्थानं आपल्याला त्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे की तुम्ही आमचे तीर्थक्षेत्र अबाधित खऱ्या अर्थानं ठेवले. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. सत्य अहिंसा शांती समतेचा मार्ग तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिला. पर्यावरण असेल त्या अहिंसा असेल, सगळ्या गोष्टी ज्या 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तांना सांगितल्या त्याच हृदयात ठेवून खऱ्या अर्थानं आपण आपल्या प्रचाराची दिशा त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ठरवली पाहिजे. साहेब प्रचंड काम करतात, मी तर विचार करतो हे थकतात की नाही. दुसरा विचार असतो एवढं 1-1 लाख 1000 कोटींच्या कामात साहेब पैसा कुठून आणतात नेमका. पण खरं आहे परमेश्वराची कृपा, त्यांच्यावर खऱ्या अर्थानं परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून आज भारतातलं चित्र खऱ्या अर्थानं बदललेलं आहे. तुम्ही शिमला सोडून गेला पोटातलं पाणी आलंच नाही साहेब. गड्डा नाही त्या रोडवर कुठला, कुठं दरड कोसळलं का याची भीती सुद्धा नाही. पहिले ती प्रचंड होती, कारण महानुभावांची तीर्थक्षेत्र तिकडे मंदिर आहे. सातत्यानं महानुभाव लोक त्या ठिकाणी प्रचारासाठी जात असतात. पूजनीय सरसंघ चालक यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थानं आपण सोलनच्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि म्हणून साहेबांनी केलेलं काम महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन बघितलं तर लक्षात येतं की किती महत्वाची कामं साहेबांनी खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये केलेली आहे. सगळ्यांना जोडून टाकलं, सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडलं. माणसाच्या मनामनाला जर तुम्ही जोडलं असेल तर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी जोडलं. रोडच्या माध्यमातून सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. साहेब आता एक चिठ्ठी तुमच्या हातात मी दिली होती, तुम्ही बघितली, वाचली. अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं तो रोड आम्हाला तुमच्याकडून हवाच आहे. तुम्हीच ते करू शकता. आणि म्हणून हरिहर पांडेंच्या माध्यमातून तो डीपीआर तयार झालेला आहे, ते मी तुम्हाला ते या ठिकाणी दिलं. एवढा अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं 200 तीर्थक्षेत्रांना जोडणारा रोड आपण आम्हाला करून द्यावा एवढी मागणी खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी करतो आहोत. बघतो आहोत 234 कोटी खऱ्या अर्थानं लागणार आहे. पण साहेब 234 कोटी तुमच्यासाठी काहीच नाही. तुम्ही नक्कीच
त्या 200 तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता अष्टगंध शताब्दीच्या रूपानं 234 कोटी खर्च येणार, 234 तुमच्यासाठी काहीच नाहीच आहे. आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं सीआरएफ फंड म्हणून आम्हाला मंजूर करून द्यावा एवढी विनंती मी तुम्हाला सांगतो. मी प्रचंड महाराष्ट्रभर प्रवास करतो. महाराष्ट्रातलेही रोड चांगले झाले, भारतातलेही रोड चांगले झाले. आचार्य प्रवर माननीय श्री विद्वान बाबा, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद फलटण, मंचावर उपस्थित माझे सहकारी आदरणीय मोहन मते, बाळासाहेब सानप, त्याचप्रमाणे अविनाश ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय संतमंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणी, आज अतिशय आपल्या सगळ्यांकरता एक विशेष रूपाने पवित्र दिवस आहे. आजचा दिवस जो आहे तो विशेष रूपाने भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा जो अवतरण दिन आहे त्याचा महोत्सव आणि त्यानिमित्ताने भव्य महानुभाव पंथीय संमेलन व त्याचबरोबर पंचावतार उपहार सोहळा असा हा कार्यक्रम या ठिकाणी होता. मी सर्वप्रथम आजच्या या पवित्र दिवशी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी वंदन करतो आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना माझ्यासहित उत्तम आणि चांगलं कार्य करण्याकरता आशीर्वाद द्यावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. श्रद्धेय चक्रधर स्वामींनी जे विचारधन आपल्या सगळ्यांकरता ठेवलेलं आहे ते विचारधन आपल्या सगळ्यांना भविष्याची दिशा दाखवणारी आहे. आपल्या समाजामध्ये समाजाची जी रचना झालेली आहे त्याचे 3 महत्वाचे पिलर आहेत. एक आहे एथिक्स, दुसरा इकॉनॉमी आणि तिसरा इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. या तिन्ही गोष्टीचा संबंध जो आहे तो समाज कल्याणाशी आहे आणि समाज कल्याणाचा संबंध जो आहे तो समाज प्रबोधनाशी आहे. समाज प्रबोधनाचा जो संबंध आहे तो लोकसंस्काराशी आहे. आपल्या सगळ्यांना जे महानुभाव विशेषतः पंथीयांना चक्रधर स्वामींनी जो विचार दिलेला आहे त्याच्यामधले जे महत्वाची जीवन मूल्य आहेत, सत्य असेल, अहिंसा असेल, पर्यावरणासंबंधीची कटिबद्धता असेल, आपल्या समाज रचनेला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी आपल्या विचारधनातून आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे. पण विचारांचं महत्व याकरता आहे की विचार ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुमच्या मनावर परिणाम होतो, संस्कार होतो आणि जो संस्कार होतो त्याच्यातून माणसाचं व्यक्तिमत्व निर्माण होतं. आपल्या समाजामधलं अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, त्याच्या विरुद्ध चक्रधर स्वामींनी उभं राहून माणुसकीचं महत्व पटवलं. समाजामध्ये आपल्या इथे जातीय विषमता, आर्थिक विषमता, कोणीही व्यक्ती हा त्याच्या जातीने मोठा नसतो, त्याच्या गुणाने मोठा नसतो आणि त्यामुळे या समाजाची शिवाची अस्पृश्यता, जातीयता ही खऱ्या अर्थाने संपली पाहिजे. जातीभेद जसा संपला पाहिजे तसं स्त्री पुरुष देखील समानता आली पाहिजे, यातली पण विषमता संपली पाहिजे. कोणीही व्यक्ती त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स यांनी मोठा नसतो, त्याच्या गुणाने मोठा असतो. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे विचार आपण ऐकतो, जे विचार आपण मनात साठवतो
जे विचार आपल्या मनावर संस्कार करतात त्या विचाराच्या अनुरूप आपला चाल चलत व्यवहार निश्चित असेल तर खऱ्या अर्थाने आपण त्यांची भक्ती करतो, त्यांचे विचाराचं आपण अनुकरण केलं असं म्हटलं जातं. आम्ही सध्या राजकारणामध्ये आहोत आणि आमच्याबद्दल लोकांना असं वाटतं की जसं बोलतात तसं करत नाही आणि जसं बोलतात तसं वागत नाही. त्यामुळे आमची विश्वसनीयता कमी होत चाललेली आहे. लोकांना मूर्ख बनवणं लोकांना वाटतं फार उत्पत्ती आहे आणि त्यामुळे आज आपल्या समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. मी निवडणुकीला उभं होतो आणि मला जात काही मी मारत नाही आणि त्यामुळे मी लोकांना सांगितलं जायचं त्यांनी होते नाही जायचं नका देऊ. मी जात पात पाळत नाही आणि या समाजामध्ये सगळ्या लोकांसमोर सांगितलं जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात. आणि मी ते पाळलं आजही पाळलं आणि हे चक्रधर स्वामींनी हेच सांगितलं की समाजातलं अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, जातीयता असेल, अस्पृश्यता असेल, उच्च नीचतेचा भाव असेल, चालीरीतीच्या आधारावर स्त्री पुरुषांमध्ये विषमता असेल, या सर्व ठिकाणी समानता आणि समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ही प्रस्थापित तेव्हाच होईल की जेव्हा कथी आणि करणीमध्ये अंतर राहणार. तेव्हा आपण सगळेजण हा संदेश देऊन जनतेचं प्रबोधन करतो. माझ्या जवळचा सुधाकर बसला पारशिवलीचा, त्याचा भाऊ माझा फार जवळचा, मला त्याची आज आठवण झाली कारण अनेक वर्ष माझ्याबरोबर तो काम करतो. पण त्याच्या जीवनामध्ये त्याची श्रद्धा होती आणि त्याचा विशेषता ही होती की तो त्या विचाराप्रमाणेच जीवन जगला असा सरस्वती करा. मी एकदा त्याला विचारलं, माझ्याकडे आग्रह केला आणि पार्श्वनी जवळच्या एका टेकडीवरच्या आपल्या मंदिरामध्ये मी यावं असा मला खूप आग्रह होता. कारण त्यांनी जे चक्रधर स्वामींचं जे तत्वज्ञान त्यांनी ग्रहण केलं त्याप्रमाणे आपल्या परिवारात त्याचं अनुकरण करण्यात. पैसा कमावणं गुन्हा नाही आहे, कारण पैसा हे जीवनाचं साधन आहे पण साध्य नाही आहे. पैसा मिळवला पाहिजे कारण विवेकानंदांनी पण सांगितलं की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पैसा मिळतो, आपोआप मिळतो. मी माझ्या निवडणुकीमध्ये काल एक घटना घडली. माझ्या निवडणुकीमध्ये मी नाही केलं, कोणीतरी 40 लोकांनी गाणे तयार केले, कॅसेट वाजलं, ते कॅसेटवर गाणं तयार झालं. आता ते गाणं जे होते ते यूट्यूबवर गेले, ते एवढे पॉप्युलर झाले का ते गाणं जवळपास 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्याच्या पोटी काल त्यांनी मला 85,000 रुपये रॉयल्टी मिळाली म्हणून माझ्याकडे आनंद होतो. मी त्याला गाणं म्हणणारे वेगळे, करणारे वेगळे, मी काय करू नाही तुमच्या नावावर जमा झालं. म्हणजे तुम्ही चांगलं काम करा, आशीर्वाद तुमचे मागे. मला आता यांना विविधमध्ये अविनाश म्हणाला आपण हे काम केलं, आपण ते काम केलं म्हणून अविनाश बिलकुल नाही केलं. देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं आणि देणाऱ्याने घेणाऱ्याने हात मारावे आणि काम केल्यानंतर या कामाचं त्या कामाला नाही कळलं पाहिजे. याला खऱ्या अर्थाने दान म्हणतात. नाही तर 10 रुपयाचा दान देतो आपण 10 फोटो चौकात. खरं म्हणजे लोकांना जे प्रेम मिळतं ते तुमच्या व्यवहारात होते आणि तुमच्या व्यवहारात जर सुधारणा झाली असेल तर ती साधू संतांच्या मार्गदर्शनातून होते. चक्रधर स्वामींनी जसं मार्गदर्शन केलं, तुकाराम महाराजांनी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि तुकाराम महाराजांनी सोप्या शब्दात सांगितलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देव तेथेची राहा. सर तुमची सारी सरळ गोष्ट
आणि म्हणून आज आपल्या सगळ्यामध्ये तुकडोजी महाराजांनी भजनं केली, सोप्या भाषेत केली. म्हणजे तुम्हाला जे 100 पेज वाचून जे लक्षात वेळ लागेल ते त्यांनी 2 वाक्यात सांगितलं. मनी रे भाव म्हणे देवा म्हणे पाप, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. म्हणजे त्या 2 वाक्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञान आहे. आज आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, चक्रधर स्वामीजी असतील, या ठिकाणी या सगळ्यांनी आपल्याला विचार प्रबोधन, विचार चिंतन हे दिलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त जीवनात वागण्याचा प्रयत्न करणं हे सामान्य माणसाचं कर्तव्य आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. आपण जेवढ्या जोराने धावतो तेवढ्या जोराने आपली प्रतिमा धावते, ती कधीच आपल्या हातात येत नाही. तसे ज्या चांगली गोष्ट आहे, जी गुणवत्ता आहे, जी समाजोपयोगी चांगली जीवन मूल्य आहे, सत्य, अहिंसा, जात विरहित आणि कुठल्याही प्रकारची विषमता विरहित समाजाची रचना, अंधश्रद्धा आणि अज्ञानापासून मुक्ती. अज्ञानापासून मुक्ती म्हणजे ज्ञानाचं ग्रहण करणं, आणि ज्ञान म्हणजे नॉलेज आहे. मी नेहमी 2 गोष्टी आपण बोलतो. एक नॉलेज म्हणजे ज्ञान, आणि त्यामध्ये मी नेहमी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे no material is best and no person is best. You can convert best into wealth. आम्ही आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये संडासचं पाणी जे आहे नागपूर शहरातलं ते 300 कोटी रुपयाला विकतो होतं. शौचालयाचं पाणी. आणि आता जो कचरा आहे त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून, वेगळं करून, त्या कचऱ्यापासून CNG 28 टन पर डे 6 महिन्यात तयार होणार आहे. आणि नागपुरातून बसेले गाड्या त्याच्यावर चालतील. आणि जे पर्यावरणाचा संदेश महाराजांनी दिला चक्रधर स्वामींनी, ते पर्यावरणाचं रक्षण होईल आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. मी आता खाली गाडीमध्ये आलो, ही गाडी पेट्रोल डिझेलवर चालणारी नाही आहे. ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर म्हणजे इथेनॉलवर चालणार आहे. 100% इथेनॉलवर आहे. जगातली पहिली गाडी आहे Euro 6 इमिशन नॉर्मची, टोयोटाची इनोवा. आणि त्या गाडीत 7% वीज तयार करते आणि तिचा खर्च जो आहे तो पेट्रोलच्या ॲव्हरेजशी तुलना केला तर 25 रुपये लिटर पेट्रोल होईल, एवढा स्वस्त. मी आता ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी इलेक्ट्रिक आणलं, इथेनॉल आणलं, मिथेनॉल आणलं, बायोडिझेल आणलं, बायो LNG, बायो CNG आणलं, आता हायड्रोजन आणलं. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींच्या विचाराचं अनुकरण करता तर त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. माझी तुम्हाला विनंती आहे की आता गाडी घ्यायची असेल तर पेट्रोल डिझेलवाली नाही घ्यायची, इलेक्ट्रिकवरची घ्यायची, इथेनॉलवरची घ्यायची. आणि या समाजातलं आणि देशातलं प्रदूषण आम्ही पूर्णपणे समाप्त केल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प केला. मी फॉरेनमध्ये गेलो, मी गाडीत बसलो, कार्यक्रमाला चाललो स्वित्झर्लंडमध्ये. चॉकलेट खाल्लं, त्याची चॉकलेट फार आवडलं. आणि मी लगेच चॉकलेट खाल्ल्यावर जे तो कपडा तो कागद होता तिकडे तिकडे पाहिलं, मी भारतीय, मला सवय आहे, दिसला का फेक त्यांनी खाल्लं. तिथं कळत नाही मला. मी इकडे तिकडे पाहिलं, थोडी वेळ पाहिलं आणि चॉकलेटचं प्लास्टिकचं पॅकेट माझ्या खिशात रिकामं टाकलं आणि नंतर आल्यावर एका कचरा घालत. भारतमध्ये चांगलं वाटतं आणि इथं आला का पटकन तंबाखू वापराने पटकन करतो.
पुन्हा मग आला की चिखलदरा स्वामींच्या कार्यक्रमात येतो. हे नाही झालं. तुम्हाला जर तुम्ही स्वामीजींचे अनुयायी असाल तर तसंच वागावं. आणि म्हणून जीवनामध्ये थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोल. मी त्यांच्याकडे हीच प्रार्थना करतो की तुमच्यातले 5-10% गुण तरी माझ्याकडे आले पाहिजे असं मला असेल. शेवटी देवत्व कशात आहे? व्यवहारात आहे. माणसाचा जन्म माणूस म्हणून झाल्यानंतर ज्ञानामधून त्याचं व्यक्तित्व जेव्हा निर्माण होतं आणि त्याचे चाल चलन व्यवहार आणि चरित्रपूर्ण मोठेपण जेव्हा सर्वसामान्यांना दृष्टिक्षेपात येतं तेव्हा लोक त्याच्या समोर चरण होतात, नतमस्तक होतात आणि त्याला देवत्व पाहतात. आणि हे देवत्व विचारातून प्राप्त होते. आणि विचार जे आहेत ते आपल्याला चक्रधर स्वामींसारख्या संतांच्या सान्निध्यातून, विचाराच्या चिंतनातून, ग्रहणातून ते आपल्याला विचार प्राप्त होतात. खरं म्हणजे आपल्याकडे आज मोठ्या प्रमाणात सगळे संत मंडळी आली आहेत. त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. मी काही संत नाही आहे, मी लहान माणूस. माझा अधिकार नाही आहे मार्गदर्शन करण्याचा. आपल्याकडे नेहमी म्हणलं की राजा श्रेष्ठ नाही आहे, धर्मश्रेष्ठ, गुरुश्रेष्ठ. आणि ज्यावेळी विक्रमादित्याचा अभिषेक झाला म्हणून तेव्हा विक्रमादित्य खाली उभाराला सिंहासनाच्या खाली, तेव्हा तिथल्या महाराजांनी संतांनी येऊन त्याच्या पाठीवर आसूड मारला आणि सांगितलं राजा नाही धर्मश्रेष्ठ. म्हणजे आपली संस्कृती, इतिहास आणि परंपरा जी आहे ती खऱ्या अर्थाने वेगळी आहे. आज जगामध्ये हे नाही आहे. जगामध्ये सगळीकडे विचित्र स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही इथे आपण बसलो, आपल्याला कळत नाही स्वामीजीचं महत्व, साधू संतांचं महत्व. मी ब्रिटन पार्लमेंटमध्ये गेलो होतो, इंग्लंडमध्ये. माझं भाषण झालं आणि मी जेव्हा प्रधानमंत्र्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुमच्या देशाची सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? तर मी सांगितलं गरिबी आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे, लोकसंख्या वाढूनच राहिली आहे, ही आमची समस्या आहे. मग मी त्यांना विचारलं तुमच्या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? त्यांनी काय सांगितलं मला शांतपणे ऐकून घ्या. त्यांनी सांगितलं आमच्या देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आमची मुलं मुली तरुण झाल्यानंतर लग्नच करत नाही. ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात, लिव्हिंग रिलेशनशिप. आणि कोण कोणाला सोडते, कोण कोणाला पकडण्याचा नाही. त्याने पोरगा झाला तर कोणापासून मला पकडण्याचा. त्यामुळे त्यांनी जायला आमचं समाज जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला आहे. मग त्यांनी मला असं प्रश्न विचारला की तुमचा देश गरीब आहे, भूकमरी आणि बेरोजगारी आहे, मग तुमच्या देशाची समस्या नाही आहे का? मी म्हणलं नाही आहे. म्हणलं काय कारण आहे? मी त्यांना सांगितलं आमच्या समाजात आम्ही गरीब जरूर आहोत, पण आमच्या साधू संतांनी, आमच्या धर्माने आम्हाला नैतिकता, जीवन मूल्य शिकवले आहे. आणि त्यांच्या विचारामध्ये प्रेरणा घेऊन बसा. या ठिकाणी अनेक तुम्ही सगळे बसलेले आहात. आपलं घर दार परिवार सोडून स्वामीजींच्या विचाराकरता आपण कार्य करत आहात. अशी प्रेरणा देणारे काम करणारे लोक जगात नाहीये कुठे. हे फक्त आपल्या देशात. म्हणून आपल्या देशातली इतिहास, संस्कृती, विरासत मोठी आहे. आणि हे तुम्हाला देशात नाही कळणार. इथं कळणार नाही कारण इथे त्याचं महत्व आहे. जिथं दिसते तिथे पिकते, तिथे दिसत नाही. आता नागपूरवाल्यांना सांगितलं तर महत्व नाही, आणलं त्यांनी 50 पाठवले गेले. पण मुंबईत आणि चेन्नईमध्ये गेला हो नागपूर पावायचे बहुत बढिया, म्हणजे तो बढिया म्हणते हा म्हणून. कारण जिथं पिकते तिथं तिथे दिसत नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही ज्या विचारावर श्रद्धा करता तो केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही आहे. हा आपल्या देशाला विश्वगुरु बनवण्याइतका ताकदवार आणि शक्तिमान आहे. आणि आपल्या व्यवहारातून त्या विचाराच्या अनुरूप आपण जर वागलो समाजामध्ये तर समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराजांची जी शिकवण आहे
ती नक्की आपल्या जीवनामध्ये माझ्या आपण सगळ्यांना अनुकरण करा. चिंता नका करू. मी नेहमी म्हणतो चांगलं काम करता भगवान आपोआप देतो. मी मरता वाचलो. माझा ॲक्सिडेंट झाला, गाडी पाय त्या ठिकाणी तुटला, बायको मुलगा मुलगी सगळे गाडी चपकून गेली. मला अनेक जण म्हणे गाडी पाहिल्यावर तुम्ही जिवंतच कसे राहिले, राहूच शकत नाही. त्यावेळी मी सांगितलं की हजारो लोकांचे हार्टचे ऑपरेशन करून दिले, पाय लावून दिले, अनेकांची सेवा केली दिव्यांगांची. आणि ते जेव्हा माझ्या घरी येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते मला आशीर्वाद देऊन जातात. त्यांच्या आशीर्वादामुळे माझं जीवन वाचलं. ते विमानतळावर जे गळ्यात हार घालतात ना, आमच्याकडे होते ते नेता आला की आगे बढो आगे बढो, आणि त्याने धक्का मारते आपण स्वतः बाबा. मी एकदा कॉन्फरन्सला गेलो होतो, मला 138 नगरसेवकांनी हार घातला. मी म्हणलं मला आज आठवण झाली होती तर गेल्यानंतर लाईटीत कसे हार घालतात. हे हार घालणारे फोटो लावणारे काही कामाचे नाही. जनतेच्या हृदयात आणि मनात ज्याचं स्थान आहे ते महत्त्वाचं. आणि ते स्थान संतांच्या विचाराच्या अनुक्रमात होतं. आणि तुम्ही सगळेजण चक्रधर स्वामींचा अवतार दिनाच्या दिवशी त्यांच्या विचारावर करण्याचा जो संकल्प करतात हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी महाराजांच्या चरणी वंदन करतो, अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांचं जीवन सुखमय, समृद्धमय, संपन्नमय हो. आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद आपल्यासहित, माझ्यासहित, आमच्या सगळ्यांच्या मागे राहील असा विश्वास व्यक्त करतो. माझ्याकडे आज गणपतीची पूजा आहे. पूजा इथून मी निघून आलो, आरती करता सगळे थांबले, अर्धा तास होतो सांगितलं. मी कबूल केलं होतं कार्यक्रमाला येईल, म्हणून आपल्या स्टेजवरच्या सगळ्या मंडळींची क्षमा मागतो. ते सगळेजण भाषण देणार आहेत, त्यांचं पूर्ण ऐकून घ्या. आणि आपले साधू संत त्यांचंही मार्गदर्शन आहे. मी फक्त आपल्याला स्टेजवरच्या प्रमुख मंडळींचे आपले हात जोडून क्षमा मागतो. मला आज जाण्याची अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. एक सत्कार संपन्न फोटो आहे जो महाराष्ट्र शासनाबाबत या धर्मसभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रभूश्री विठोबा बाबाजी कोणी आचार्यांच्या व साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्यांच्या धर्मकार्याचा जो सुगंध आहे तो असाच या ठिकाणी वाढत राहावा आणि असाच त्यांना धर्मकार्यासाठी उदंड आयुष्य मिळावं त्या सदिच्छेसह टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजी त्रैवाडे यांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी सत्कार पुढे यावं. त्यांचे या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. बबनराव त्रैवाडे साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र साहेबांचा संपन्न होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या जन्मदिनाला आपण शुभेच्छा देऊया. यानंतर साहेबांचं प्रस्थान होईल आणि ते विचार जर पेरले गेले तर भारत ही महासत्ता पुढे करू शकते. साहेबांनी परदेशात आपल्याला उदाहरण सांगितलं, अतिशय मोठं उदाहरण आहे की धर्म आहे म्हणून ही व्यवस्था आपल्याकडे टिकून आहे. आणि अशा विचाराचं दिग्दर्शन साहेबांनी या ठिकाणी केलं. परमार्थ सेवक गंगाधर मोहोळे, विजयजी भरवत ओळखून घ्यायचे. परमपूज्य परमानंद श्रद्धेची वाद्येश्वर बाबाजी उत्तम बाबांच्या या ठिकाणी स्वागत संपन्न होते. परमपूज्य परमानंद श्रद्धेय वर्धाकासी पूजनीय सेवकर बाबांच्या या ठिकाणी स्वागत संपन्न होते. परमपूज्य परमानंद श्रद्धेय नागापूरच्या बाबाजी या ठिकाणी आपले स्वागत संपन्न होते. त्याचप्रमाणे पूजनीय तपस्वी आजचा मंगललोकना आजचा या ठिकाणी स्वागत संपन्न होते. पूजनीय तपस्वी बाबाजी पार्श्वनी परमपूज्य परमानंद श्रद्धेय नंदाकर बाबाजी बंसर, परमपूज्य परमानंद श्रद्धेय विश्वनाथ बाबाजी बंसर, त्याचप्रमाणे परमपूज्य परमानंद श्रद्धेय मायाला बाबाजी बंसर, परमपूज्य परमानंद श्रद्धेय बाबाजी
पूजनीय श्री लालशास्त्री ज्या ज्या संतगणांचा नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय मानव परिषद अंतर्गत नागपूर जिल्हा मानव परिषदेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वागत स्वागत स्वागत. त्यानंतर कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा आता ही होगा सलोना मेरा राम उसी की जगह करते हैं कविता सविता नहीं जानते मन में सो जो आया अगा करते हैं स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा पढ़ दे उसके पद पंकज में चलते चलते थका करते हैं कृष्णा मेरे श्याम. जय श्री चक्रधर. धन्यवाद दादा. शाळेच्या गजरामध्ये ऍक्शन झाला धन्यवाद. जर ताकद दिसणार तुमच्या गावचा दिवस 8 ते 4 ला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की वाटते तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत आहात. तुम्ही तुमचा जिवंत बना दाखवलेला आहे. संपूर्ण भारतवर्षाचा तुमच्यावर गर्व आहे. तुम्ही आज संघटना दाखवली, पंथाची एकी दाखवली, गणपती साहेबांना तुमची ताकद दाखवली. मी तुमचं सर्व सतत अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना आदर करतो. आज अखिल भारतीय मानव परिषद नागपूर जिल्हा यांच्या वतीनं आणि या परिसरातील सर्व कार्यकारी संस्था यांच्या वतीनं हा भव्य दिव्य असा अवतरण दिनाचा सोहळा आपण या सुरेश्वर सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय प्रकाशी शिकवांचा आचार्य प्रवर अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर श्री पंचनिवासी मोठे गाव. त्याचप्रमाणे समाजासाठी जगतात, काही लोक देशासाठी जगतात, काही लोक धर्मासाठी जगतात. अशा 25 लोकांचा आपण यामध्ये सत्कार करणार आहोत. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये मानेश्वर आणि सहाणी आणि सहाणी चंदीगडचे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या परिसरात अनेक महाराष्ट्राचा विकास केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. करोडो रुपये खर्च समोरची एक एकर 40 लाखाची त्याच्या 43 लाख वगैरे त्याच्यामध्ये सत्याने सत्कार केला. त्याचप्रमाणे अनिल दादा दंडवत. हो याच्यामध्ये ठेवला आहे म्हणून छान
संत हे आम्हाला आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो. मागच्या 2 वर्षापूर्वी नाशिकला घेतलं होतं, आपण सगळी मंडळी तिथं आली होती. त्यानंतर गुजरातला घेतलं होतं.